बोलो सीताराम राम, बोलो राजा राम राम। 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम। जय जय रघुवीर समर्थ। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला। जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती। सदा देव काजी झिजे देह ज्याचा।
सदा राम नामे वदे नित्यवाचा स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ सद्गुरु श्री हनुमंतरावजी कोटणीस महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून ज्या पुण्यस्मरणासाठी आपण एकत्रित जमलेलो आहोत अशा श्री समर्थ सद्गुरूंच्या चरणी व्यासपीठावरून विनम्र भावाने मी वंदन करतो। उपस्थित आदरणीय गुरुनाथ महाराज आणि त्यांचे सर्व कुटुंबीय, आपण सर्व मान्यवर मंडळी, आपल्या सर्वांना व्यासपीठावरून माझं मनोभावे वंदन। सज्जनो, आपण समर्थांच्या एका श्लोकाच्या आधाराने या एका उत्तुंग अशा चरित्राचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहोत। जीवनामध्ये धन्यता म्हणजे काय या शब्दाचा काल आपण थोडासा उहापोह केला। रामकार्य म्हणजे नेमकं काय असतं? स्वतःसाठी जगणं हे खंगणं आहे आणि आत्मोद्धारासाठी जगणं, समाजासाठी जगणं हेच झिजणं आहे। आणि ती झीज चंदनाप्रमाणे असावी, त्या चंदनाचे गुणधर्म जीवनाला असावेत, अशा अर्थाचं आपण चिंतन आदरणीय कोटणीस महाराजांच्या चरित्रातून त्याचा परामर्श घेत काही जीवनातली छोट्या अनुभव कथनाच्या आधाराने आपण परामर्श घेण्याचा काल प्रयत्न केला। आज कीर्तन परंपरेप्रमाणे काल पूर्वार्ध झाला, आज उत्तरार्ध आहे आणि या उत्तरार्धामध्ये देखील आपण अर्थातच याच श्लोकाचा मागोवा घेणार आहोत। परंतु त्यामध्ये ज्या एका कारणासाठी म्हणून हा संत आज 100 वर्ष आम्हा सर्वांच्या हृदयामध्ये वास्तव्य करून आहे, त्या कीर्तनाचं महात्म्य आपण थोडंसं समजून घेऊयात। बघा, आपण संताच्या दारामध्ये त्याची पुण्यतिथी साजरी करतो। संताच्या दारात पुण्यतिथीचं महत्त्व आहे, त्याच्या जयंतीचं विशेष महात्म्य नसतं। जन्मदिवसाचा आनंद आम्हा सामान्य जीवाचा, पण संताच्या जर आपण कुठल्याही चरित्रामध्ये बघितलं तर आमच्या नाथांच्या दारात जा, नाथषष्ठीचं महात्म्य आहे। समर्थांच्याकडे या, दासनवमीचं महात्म्य आहे। पुढं महाराजांच्याकडे या, गुलालाचं महात्म्य आहे। देहुला तुकारामांच्याकडे जा, तुकाराम बीज आहे, वैकुंठ गमनाचा दिवस महत्वाचा आहे। माऊलीच्याकडे संजीवन समाधी सोहळ्याचं महात्म्य आहे। संत त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव करतात।
पुण्यतिथी, आणि आज विशेषतः जेव्हा 100वी ही पुण्यतिथी आपण सद्गुरू कोटणीस महाराजांची अर्थात आमच्या तात्यासाहेबांची साजरी करत आहोत, तेव्हा या पुण्यतिथीमध्ये नेमकं असं काय दडलं याचा विचार केला पाहिजे. का पुण्यतिथीचं महात्म्य आहे? भगवंताच्या जयंत्या असतात, हनुमान जयंती असते, दत्त जयंती असते. तो नित्यमुक्त आपल्यासाठी म्हणून जन्माला येतो, म्हणून जयंतीचं उत्सव. परंतु आमच्यासारख्या देहधारी प्रापंचिक असलेल्या व्यक्तिरेखेमधून एक विलक्षण आत्मोद्धाराची उंची ज्यांनी गाठली अशा संतांची जयंती नाही तर त्यांच्या पुण्यतिथीचं महात्म्य आपण गातो. समर्थ दासबोधामध्ये याचं उत्तर आपल्याला देतात मृत्यू निरूपणात. मृत्यू निरूपणामध्ये शेवटची ओवी आहे 3ऱ्या दशकातला 9वा समास, ज्यामध्ये समर्थ म्हणतात, असो ऐसे सकळही गेले परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. असो ऐसे सकळही गेले. आपल्याला तो समास चांगला माहिती आहे, त्यामुळे मी त्याचा जास्त उहापोह करत नाही. परंतु या जगामध्ये असा कोण आहे ज्याने मृत्यूवरती विजय मिळवलाय? कोण आहे? मृत्यू नामक गोष्ट, त्याचं स्थान आणि त्याची वेळ ही निश्चित ठरलेली आहे, आणि तो भगवंत आम्हाला शेवटपर्यंत कळू देत नाही. कीर्तनामध्ये आपण ती गोष्ट ऐकलीच असेल, परंतु फार रंजक आहे म्हणून थोडक्यात सांगतो. एकदा देवतांची सभा भरलेली असते आणि सगळे देवता आपापले वाहनं त्यावरती बसून सभेला येत असतात. यम आपल्या रेड्यावरून येतो, पार्किंग करतो आणि त्याचं लक्ष एका कावळ्याकडे जातं. यम विचारात पडतो, अरे हा कावळा इकडं काही कळे ना, आपल्या हातावरची गणितं करायला लागतो. तिथं विष्णू भगवंताचा गरुड बसलेला असतो. म्हणतो, काय झालं यमराज, एवढी विवंचना? अरे म्हणे, असं म्हणून फक्त बोट दाखवतो आणि निघून जातो. कावळ्याकडं यमाचं बोट येताच कावळा घाबरतो. म्हणतो, अरे बापरे, आता माझं काही खरं नाही. यमाने माझ्याकडं पाहिलं म्हणजे निश्चित आपली वेळ भरली. घाबरून बसतो. विष्णू भगवंताचा वाहक गरुड त्याला म्हणतो, अरे का घाबरतोस एवढा? मी विष्णूचा वाहक आहे, माझ्या पाठीवर बस. मी तुला अशा ठिकाणी नेऊन टाकतो जिथं यम देखील येऊ शकत नाही. आपल्या पाठीवर बसवतो आणि थोड्याच वेळात मेरू पर्वतावरती नेऊन सोडतो. म्हणतो, आता निवांत राहा, इथं काही यम येणार नाही. परत हा आपला येऊन सभा संपायची वाट बघतो. सभा संपते, पुन्हा यमदेव बाहेर येतात. पुन्हा झाडाकडे नजर जाते. झाडाकडे बघितल्यानंतर कावळा तिथं नसतो. यमदेव पुन्हा बुचकळ्यात पडतो. म्हणे, अरे इथे कावळा होता ना? गरुड म्हणतो, हो मग? अरे त्याची मृत्यूची वेळ आली होती. मग? पण म्हणे त्याचा मृत्यू इथं नाही, मेरू पर्वतावरती लिहिला होता. आणि मी विचार करत होतो की आता हा एवढ्या कमी वेळामध्ये मेरू पर्वतावरती कसा जाणार? तुलसीदास रामचरित मानसमध्ये एक फार सुंदर दोहा लिहितात. त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा तशी वेळ येते तेव्हा कोणीतरी तुम्हाला सहाय्यभूत होतो तिथं नेण्यासाठी, किंवा ती प्रसंग तुमच्या घरामध्ये येतो चालत. पण प्रसंग टळू शकत आम्ही सगळेच जण भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, या सगळ्या मृत्यू लोकामध्ये जगतोय. आणि मृत्यूचा निर्णय भगवंताने त्या एका अनाहूत शक्तीकडे ठेवलाय. त्यामुळं जगामध्ये नीतिमत्ता आहे. त्यामुळं लोक जगामध्ये परमार्थाकडे वळतायत. समर्थांनी त्याला गोड शब्दामध्ये सांगितलं, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीसी सादर व्हावे. अरे
या मृत्यू लोकामध्ये कोणालाही मृत्यू चुकणार नाही. महाथोर ते मृत्यू पंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. पण अशा मृत्यू लोकामध्ये ज्यांनी या मृत्यूवरती विजय मिळवून दाखवला, त्या संताची पुण्यतिथी असते बघा. म्हणून पुण्यतिथीचं महात्म्य आहे की त्यांनी मृत्यूवरती विजय मिळवून दाखवला. आपण म्हणाल मृत्यूवरती विजय मिळवला म्हणजे आज 100 वर्षानंतरही मी काल रात्री सहज विचार करत होतो की एखादी परंपरा, आजच्या काळामध्ये जनरेशन गॅप असतात, इथं तर 107 वर्षाची परंपरा आहे. किती जनरेशन्स बदलले असतील. नवीन आलेल्या पिढीला वाटत नसेल का की अहो बाबा काय ते जुनं, आम्हाला आता नको, आम्हाला आमच्या पद्धतीने जगू द्या, आम्हाला वेगळ्या मार्गाने जाऊ द्या. पण तरी हे सगळं चालतंय, याचाच अर्थ त्यांना चालवणारी शक्ती इथं बसलेली आहे बघा. ती फक्त निमित्त करतीये येणाऱ्या पिढीतल्या व्यक्तीला. अन्यथा या काळामध्ये अशी मती राहणं हे मानवी काम नाही. ती शक्तीच ते कार्य करून घेतीये. ती शक्ती तिथं चैतन्यमय आहे, जिवंत आहे. म्हणून हा मृत्यूवरचा विजय आहे की जी शक्ती योग्य पद्धतीने ही परंपरा निरंतर चालू ठेवतीये. सज्जनो, त्यामुळे या संताने मृत्यूवरती विजय मिळवला, म्हणून त्यांची पुण्यतिथीचं महात्म्य आहे या सर्व संतांचं. आपण कधी विचार केला का की या मृत्यूवरती विजय मिळवण्यासाठी नेमकं या संतांच्या जीवनामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? काय केलं त्यांनी? मी जेव्हा श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरांचा हा आयुष्याचा अंतिम क्षण बघतो, आज पुण्य पर्व काळ, पुन्हा नाही ऐसी वेळ, आत्मसुखा माझी डोला, एक वेळ राम बोला, एक वेळ राम बोला. महाराजांना लोक विचारायची, महाराज तुम्ही सगळ्यांना नामस्मरण करायला सांगता, आपण कधी नामस्मरण करता? महाराज म्हणाले, अरे बाळा तू म्हणतो ते बरोबर आहे. बघा आता आपण जे महाराजांच्या तसबिरी बघतो ना, ज्या आमच्या कल्याणांनी काढलेल्या आहेत, त्याच्या हातामध्ये माळ आहे, ते सगळं आपल्यासाठी आहे बरं का. महाराजांचं एक विधान आहे, मी कधी माळेवरती जपच केला नाही. तुम्ही काही करायच्या भानगडीत पडू नका बरं का. तसं ते टीव्हीवरती ॲडव्हर्टाईज येतात ना, ओनली टू बी प्रॅक्टिस बाय द प्रोफेशनल्स, नॉट बाय अदर पीपल. आपण आपलं माळ घेऊन शांतपणे जप करावं. पण सांगण्याचा उद्देश काय? मग महाराजांनी काय करावं? तू म्हणतोस ते बरोबर आहे रे, जरा इकडे ये बरं. आणि आपल्या हृदयाला कान लावतायत, आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना त्याला कान लावायला लावतायत, आणि प्रत्येक शरीराच्या अणुरेणूतून नामाचा ध्वनी त्याला ऐकू येतोय. सज्जनो, या संतांनी ज्या साधनेवरती आपलं अत्यंतिक जीव तोडून त्यांनी आयुष्यभर प्रेम केलं, ते साधनच त्यांच्यासाठी साध्य होतं. त्यांना त्याच्या पलीकडे काही दुसरं नव्हतंच. बघा, आम्ही लोक जीवनामध्ये येऊन साधना करतो, बरोबर की नाही? कोणी 15 मिनिटं करेल, कोणी अर्धा तास, कोणी 2 तास, 4 तास, 6 तास, ज्याची जेवढी बैठक असेल तेवढी. आपापल्या पद्धतीने आपण साधन करतो. सद्गुरू तात्या साहेबांनी देखील आपल्या आयुष्यामध्ये कीर्तन केलं. हे आम्हा सगळ्या सामान्यांची भूमिका आहे. मी कालच तुम्हाला त्यांचं दिनश्चर्या सांगितली की सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या वकिली पेशामध्ये, आपल्या अध्ययनामध्ये ते असायचे, आणि रात्री उशिरा 9 वाजता कीर्तनाला उभे राहायचे. मग 9 ते 11 ही त्यांची आपल्या दृष्टीने कीर्तनाची वेळ झाली, होय की नाही?
ही आम्हा सामान्यांचा दृष्टिकोन आहे की तात्यासाहेब दिवसातून 2 तास कीर्तन करायचे. त्यांनी आयुष्यामध्ये येऊन कीर्तनाची साधना केली. ही सगळी आमची वाक्य आहेत, पण संताच्या दृष्टीने जर विचार केला तर तात्यासाहेबांचं जीवनच कीर्तन होतं. जीवनच कीर्तन होतं. ते कीर्तनापेक्षा वेगळे नाहीत. जसे माझे महाराज म्हणतात, जेथे नाम तेथे माझा प्राण. त्या नामातून मला तुम्ही वेगळं काढलं तर माझं अस्तित्वच नाही. पूज्य तात्यासाहेबांचं देखील सज्जनो, जर त्यांच्या जीवनातून कीर्तन काढलं तर त्यांचं अस्तित्व संपून जाईल. कारण तिथं 2 तासाचं कीर्तन नव्हतं, तिथं संपूर्ण जीवनच कीर्तनमय झालं होतं. जीवनाच्या प्रत्येक आयामाला या कीर्तनाची झालर होती. कीर्तनाच्या धाग्यामध्ये जीवनाची सर्व कर्म ओली गेली होती. त्यामुळे ही संत आत्मसाक्षात्कार प्राप्त करतात. म्हणजे नेमकं काय करतात तर ज्या साधनेवरती त्यांचा विश्वास आहे, जे साधन त्यांना त्यांच्या गुरूंनी दिलेलं आहे, ते साधन ते प्राणापलीकडे सांभाळतात. त्या साधनेच्या पलीकडे त्यांना दुसरं अस्तित्वच राहत नाही. एवढं जेव्हा तुम्ही प्राणापलीकडे आपलं साधन जतन करता तेव्हा तुम्ही आणि तुमचं साधन वेगळं राहू शकत नाही. तुम्ही तुमच्या साधनेशी संपूर्णपणे एकरूप होऊन जाता. त्यामुळे पूज्य तात्यासाहेबांच्या जीवनामधली ही कीर्तन भक्ती आम्हाला त्यांच्या संत वृत्तीतून अभ्यासायला पाहिजे. त्यांनी कशा पद्धतीने हे कीर्तन आपल्या जीवनामध्ये उतरवलंय. समर्थांनी कीर्तन भक्तीचे नवविधा भक्तीमध्ये अनेक पैलू सांगितलेले आहेत. इथं अनेक जाणकार आहेत. दासबोध हा पूज्य तात्यासाहेबांचा श्वास ग्रंथ होता. त्यांचा दररोज पूजेमधला ग्रंथ तो. दररोज दासबोध वाचल्याशिवाय ते वकिलीच्या आपल्या कचेरीला जायचे देखील नाहीत, एवढा त्यांचा दासबोधाचा गाढा अभ्यास होता. त्या दासबोधामध्ये कीर्तन भक्तीमध्ये समर्थांनी कीर्तनाचे वेगवेगळे आयाम सांगितलेले आहेत, वेगवेगळे पैलू सांगितलेले आहेत. कशा पद्धतीने कीर्तन असावं, कशा पद्धतीने ते कीर्तन आपण एका हरदासाने भगवंताची भक्ती म्हणून करावं. पण या सगळ्यामध्ये एक समर्थांनी ओवी जी त्यामध्ये सुरुवातीला लिहून ठेवलेली आहे, ती ओवी फारकत करते एका सामान्य हरदासाला आणि एका संताला. आणि ती ओवी मी आपल्याला विनंती करीन की आपण त्याच्यावरती लक्ष द्या. त्या ओवीमध्ये तुमच्या लक्षात येईल की पूज्य तात्यासाहेब हे इतर हरिदासांच्या पेक्षा त्या वेळेला वेगळे का झाले, का ते इतर कीर्तनकारांपेक्षा समाज जीवनामध्ये आज इतक्या काळानंतरही आपल्या हृदयामध्ये वास्तव्य करू शकले. समर्थांनी त्याचं मूलभूत सूत्र सांगितलेलं आहे. काय म्हणतात समर्थ? आपुलिया सुख स्वार्था करीच करावी हरी कथा, हरी कथे विण सर्वथा राहोच नाही. सूत्र अगदी सोपं आहे, साधं आहे, पण माझा आज चिंतनाचा धागा त्या एकाच शब्दाभोवती फिरत राहिला. आपुलिया सुख स्वार्था, आपुलिया सुख स्वार्था. मला माझ्या आवडीसाठी, माझ्या आत्मारामाला डोलवण्यासाठी, माझ्या आनंदासाठी कीर्तन करायचं, ही संत प्रवृत्ती असते. आणि जेव्हा आपण लोकांना प्रभावित करण्यासाठी कीर्तन करतो, काहीतरी त्यामधून आर्थिक
वेगवेगळ्या प्रकारचे परतावे मिळावेत यासाठी कीर्तन करतो, त्यावेळेला सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याकडून हरवली जाते, ती म्हणजे आपण आपला स्वार्थ बदलून टाकतो. बघा, कीर्तन हे त्यावेळेला आपलं साध्य राहत नाही, कीर्तन हे त्यावेळेला माध्यम होऊन जातं. आणि संताच्या जीवनामध्ये आणि सामान्य हरिदासाच्या जीवनामध्ये जर कुठला फरक असेल, आणि किंबहुना जर तुम्हालाही तुमच्या जीवनात जे तुम्हाला तुमच्या गुरुने साधन दिलेलं आहे, मग ते नामस्मरण असेल, आणखीन कुठली साधनं असेल, जोपर्यंत तुम्हाला तुमचं साधन हे साध्यापेक्षा वेगळं वाटत असतं, तोपर्यंत सज्जनो हो, आत्मसाक्षात्काराचा क्षण हा लांब राहतो. ही फार सूक्ष्म गोष्ट आहे. जीवापाड तुम्हाला त्याच्यावरती प्रेम करता यायला पाहिजे. आणि त्यामध्ये सुख स्वार्थ हा शब्द जेव्हा समर्थ लिहितात, तेव्हा त्यामध्ये मला श्री ब्रह्मचैतन्यांचं वाक्य डोळ्यासमोर येतं की माझ्या माणसाने साधनाचे कष्ट करू नयेत. साधनाचे कष्ट कधी होतात? जेव्हा मी काहीतरी करतो आहे जे माझ्या मनाला आनंद देत नाहीये, पण काय करावं यांनी सांगितलंय म्हणून मी करतोय, या भूमिकेतून आपण जेव्हा काही करायला लागतो तेव्हा त्याचे कष्ट होत असतात. आणि पूज्य तात्यासाहेबांच्या जीवनात हा सुखाचा सोहळा होता. नाहीतर एक विचार करा, आजच्या काळामध्ये आपण देखील ऑफिसमधून दमून येतो. काय करता संजयजी घरी आल्यानंतर? ऑफिसमधून येतो, बायको मुलांबरोबर थोड्या गप्पा, टी व्ही बघणं, मित्रपरिवार, आपला विरंगुळा हाच. पण एवढी पहाटे 4 वाजल्यापासून सुरू झालेली दिनश्चर्या, अव्याहतपणे रात्री 9च्या कीर्तनाला उभं राहायचं. अहो काय प्रसंग आहेत चरित्रामध्ये. या 60 वर्षाच्या आयुष्यामध्ये बहुतांश वेळेला तात्यासाहेबांची प्रकृती ही काही पूर्णपणे ठीक नसायची. काही ना काहीतरी त्रास सतत मागा असायचा. चरित्रामध्ये साधुदास महाराज एके ठिकाणी लिहितात की त्यांना उभं राहण्याची शक्ती देखील नव्हती कीर्तनाला. काय करावं या महात्म्याने? लोकांना सांगितलं मला खांबाला बांधा, मला उभं राहण्याची शक्ती नाहीये, मला खांबाला बांधा, फक्त टाळ वाजवण्यासाठी हात मोकळे ठेवा, मी त्या अवस्थेमध्ये कीर्तन करतो. हे तोच करू शकतो ज्याला या कीर्तनाचा सुख स्वार्थ कळतो. अन्यथा त्यांच्या अंतिम टप्प्यामध्ये अनेक लोक त्यांना म्हणायची की महाराज अहो तुम्ही आता कदाचित असे ऐकणार नाहीत, म्हणून डॉक्टरच्या मार्फत आपण त्यांना सांगू की आता कीर्तन थांबवा. अनेक प्रयत्न झाले, दबावाच्या पुढे शेवटी काही दिवस त्यांना 4-5 दिवस कीर्तन बंद देखील ठेवावं लागलं. पण एकदा कृष्ण जन्माच्या निमित्ताने अंगामध्ये स्फुरण काय यावं आणि पुन्हा कीर्तनाला उभे राहिले. डॉक्टरांनीच मित्रपरिवाराला जाऊन सांगितलं जर तुम्हाला हे बरे व्हावे असं वाटत असतील तर यांचं कीर्तन थांबवू नका, कीर्तन चालू ठेवू द्या यांना. हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुमचा प्राणापलीकडे तुमच्या साधनेवरती प्रेम आहे. तुम्ही त्याच्याशिवाय राहूच शकत नाही. अशी जेव्हा तुमच्या मनाची अवस्था होते तेव्हा समर्थांची ही ओवी खऱ्या अर्थाने सिद्ध होत असते की आपुलिया सुख स्वार्था करीच करावी हरी कथा. हा सुख स्वार्थ आहे. सुख स्वार्थ रूपी साधन, ही निजता, हा आनंद, ही केवळ अनुभूतीची गोष्ट आहे, ही निरूपणाची गोष्ट नाही. समर्थ म्हणतात सुखे राहता सर्व सुखेची आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या निजतेमध्ये राहता, तुमच्या आनंदामध्ये राहता, तुम्हाला बाहेरून वेगळं काही करावं लागत नाही. तो आनंद जो अनुभवत असतो त्यालाच तो कळतो. पण तरी मी या सुख स्वार्थ या शब्दाच्या आधाराने हे चरित्र जेव्हा पुन्हा पुन्हा तपासायचा प्रयत्न केला की नेमका हा सुख स्वार्थ असतो कसा बरं, कशी असते ही साधना, कसा असतो हा आनंद, तेव्हा काही काही फार सुंदर प्रसंग या चरित्रामध्ये आपल्याला सापडतात.
पहिली गोष्ट आहे, जो सुखस्वार्थ करतो ना त्याचं कीर्तन, त्याचं निरूपण हे नित्य नूतन असतं. नित्य नूतन. नित्य नूतन म्हणजे कसं? एखाद्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे. एखाद्या व्यक्तीला सांगितलं, अरे तू नदीमध्ये जाऊन स्नान करून आलास ना, त्याच पाण्यामध्ये जाऊन परत एकदा स्नान करून ये बरं. शक्य आहे का? प्रवाह वाहून गेला, आता त्या प्रवाहामध्ये परत स्नान करता येत नाही. पूज्य तात्यासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये 9,500 कीर्तनं केली. किती? 9,500 कीर्तनं. आणि त्यामध्ये बहुतांश कीर्तनांमध्ये आधी गायलेले अभंग त्यांनी गायले नाहीत. आधी दिलेले दाखले त्यांनी दिले नाहीत. आधी दिलेली चरित्र त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितली नाहीत. हे कुठून येतं? मी फार लहान माणूस आहे म्हणा, मला कुठली तुलना करायची नाहीये, पण माझ्या स्वभावाला हे फार अनुकूल आहे. मला हे फार आवडतं, कारण की माझा स्वभाव देखील असाच आहे. एकदा घडलेली घटना सांगतो. गुरुनाथ महाराज कुठल्याही व्यासगादीला मला हे करायचं नाहीये. एका कीर्तनकारांचं फार सुंदर कीर्तन मी एकदा ऐकलं, फार प्रभावित झालो आणि फारच आवडलं मला. म्हटलं अरे एवढं सुंदर कीर्तन. म्हणून मग मी ओळखी पाळखीच्या व्यक्तींकडून परत विचारलं की यांचं पुन्हा कधी कीर्तन आहे. तर 1-2 महिन्यानंतर मला कळालं की इथं त्यांचं कीर्तन आहे. म्हणून मी त्या कीर्तनाला गेलो, तर पुन्हा टेप रेकॉर्डची कॅसेट लावल्यासारखं तेच कीर्तन, तेच दाखले, तेच प्रसंग, सगळं काही तेच. बऱ्याचदा आम्ही त्या कीर्तनकारांना म्हणतो, तुमच्या कीर्तनाचं व्हिडिओ शूटिंग करून आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. नाही नाही म्हणे, ते अजिबात करू नका. म्हटलं का? अहो म्हणे नवीन दाखले परत शोधावे लागतात आम्हाला. हा सुखस्वार्थाचं कीर्तन नाही, हे जनाला प्रभावित करण्याचं कीर्तन आहे. सुखस्वार्थाचं कीर्तन हे निरंतर प्रवाही असतं, निरंतर वाहत असतं. हे एखाद्या गंगोघाप्रमाणे ती वाणी सतत वाहत असते. बघा, पूज्य तात्यासाहेबांच्या कीर्तनाला सामान्य व्यक्ती तर यायचीच ऐकायला, बहुजन तर यायचेच, पण अनेक चतुर श्रोते देखील असायचे, अनेक चाणाक्ष श्रोते देखील असायचे. आणि एखाद्या सोन्याची किंमत जशी जवाहराने करावे त्याप्रमाणे त्यांच्या कीर्तनामध्ये पांगारकर असायचे, श्रीकृष्ण देव असायचे. अहो सोडा, लोकमान्य टिळक यायचे. आमचे डॉक्टर कुर्तकोटी कीर्तनाला येऊन बसल्याचा उल्लेख आहे. काल तर गुरुनाथ महाराजांनी असा काही एक प्रसंग सांगितला जो चरित्रात नाही पण अंगावरती रोमांच आला. बघा, आमच्या श्री ब्रह्मचैतन्यांचा देह 1913 साली आणि तात्यासाहेबांचा देह 1924 साली, म्हणजे आयुष्य सर्वसाधारणप्रमाणे दोघांचं एकाच कालखंडातलं. तर एकदा ब्रह्मचैतन्यांना कोणीतरी विचारलं की महाराज, आपण कोल्हापूरला येता, मिरजेला येता, सांगलीला येत नाही आमच्याकडं. तर ब्रह्मचैतन्य काय म्हणाले? अरे आम्ही संतांनी एरिया वाटून घेतलेले आहेत, सांगली हनुमंतरावांकडे दिली आहे. काय अधिकार आहे म्हणाले. आणि म्हणाले, आमची दररोज रात्री 12 वाजता बैठक असते, काळजी करू नका. संत दिसता ती वेगळं आले, परी ते स्वरूपी मिळाले. हे सगळे एकच आहेत. काय अधिकार असेल बघा. ही मध्यरात्रीची साधना हनुमंतरावजींनी आयुष्यभर केली. आणि हे आनंदाचं साधन आहे हो. हे केवळ पेटीचे स्वर नव्हते, ही केवळ रागदारी नव्हती, ती वीणा हृदयामध्ये झणकारत असायची सतत, निरंतर. कीर्तन हे गायनाचं शास्त्र आहे. आणि गायन जे लोक शिकतात, गायनाची ज्यांना आवड आहे,
जर तुम्ही पेटीवरती तासभर रियाज केला ना, तर दिवसभर ते सप्तस्वर आपल्या हृदयामध्ये झणकारत असतात बघा. तो एक आनंद असतो, तो एक न सांगता येण्यासारखी मनाची स्थिती असते. एखादं गीत आणि हनुमंतरावांच्या कीर्तनामध्ये हे सतत नित्य निरंतर चैतन्य होतं. एखाद्या प्रवाहाप्रमाणे नवीन नवीन दाखले, नवनवीन उदाहरणं, नवनवीन विचार. मी कल्पना करतो की अरे हे सगळं एका व्यक्तीला एका आयुष्यामध्ये कसं शक्य आहे. याला दोन गोष्टी कारणीभूत मला दिसतात. एक त्यांचा प्रयत्न, त्यांचा निरंतर हव्यास कीर्तनाच्यासाठी. जेव्हा तात्यासाहेबांनी देह ठेवला त्याच्या पश्चात त्यांच्याकडं असलेल्या आध्यात्मिक ग्रंथांची मोजणी करण्यात आली, तर 1200च्या पुढं ग्रंथ त्यांच्याकडे होते आणि जे त्यांच्या नित्य वाचनात होते त्यामध्ये तुकाराम गाथा जवळजवळ 25 प्रकारची भेदपाठ असलेली त्यांनी आपल्याकडे ठेवून घेतली होती. ज्ञानेश्वरी आहे, दररोजचा दासबोध आहेत, मनाचे श्लोक आहेत, वेद उपनिषद आहेत. आणि किती कंठस्थ असावेत, किती कंठस्थ असावेत. याला केवळ बुद्ध्यांकच उपयोगाचा आहे असं मला वाटत नाही. जेव्हा तुमची प्रचंड आवड असते एखाद्या गोष्टीबद्दल, तेव्हा ती गोष्ट तुमच्या स्वाभाविकपणे लक्षात राहायला लागते बघा. तुम्हाला तिथं फार जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. पण एवढं ग्रंथ पाठ करणं हे आजच्या काळामध्ये कीर्तन क्षेत्रामध्ये पाऊल टाकणाऱ्या व्यक्तीने आदर्श म्हणून आपल्या समोर ठेवलं पाहिजे की किती अभ्यास करावा, किती अभ्यास करावा, किती प्रयत्न असावेत. आमच्या पुण्याचे कीर्तनकार एक त्यांच्या कीर्तनात दाखला देतात. त्यांच्याकडे ही मुलं शिकायला येत असतात. तर कोणी यजमान येतं, अहो आम्हाला कीर्तन पाहिजे, घरामध्ये वास्तुशांती आहे. हो हो देतो, कीर्तन देतो, वादक देतो, सगळं देतो. एखाद्या तरुण मुलाला सांगायचे जा त्यांच्याकडे कीर्तन करून ये. कीर्तनाला ते पाठवायचे. कीर्तन होऊन आल्यानंतर यजमान तणतणत आला. काय झालं म्हणे. अहो काय कीर्तनकार पाठवला म्हणाला. म्हणे काय झालं. म्हणे माझी घराची वास्तू शांती आणि यांनी आख्यान लावलं लंका दहनाचं आणि मुख्य अभंग घेतला कोणाचे हे घर. का रे म्हणे हे आख्यान लावलंस वास्तुशांतीला, कळत नाही का तुला. काय करू म्हणे तेवढंच पाठ होतं माझं. आता तेवढंच पाठांतर आहे. आजच्या काळामध्ये खरोखर हे चरित्र जे कोणी आमच्यासारख्या निरूपणकारांनी देखील, कीर्तनकारांनी देखील, किंवा ज्याला या परमार्थामध्ये यायचंय त्याने घडीने घडी सार्थकाची करावी. ही क्षणाक्षणाला आपण आपली घटिका अभ्यासामध्ये कशी व्यतीत करावी हे या चरित्रामधून आपल्याला दिसतं. त्यामुळं नाविन्य येतं, चिंतनाला बहार येतो. आजच्या काळामध्ये लोक त्याच कॅसेट परत परत लावतात एखाद्या ठिकाणी, तेच ऐका. अहो काळाचा प्रवाह वाहत असतो. गमतीने मी म्हणतो की जर तेच ऐकायचं असतं तर श्रीकृष्णाची भगवद्गीता माऊलीने परत टीका करायला नको होती. आणि माऊलीने केलेल्या टीकेवरती आज एवढे हजारो संतांनी आपला जीव ओवाळून टाकायला नको होता. परत परत तेच सूत्र पण नवीन ताजं तवानं होऊन त्या काळातल्या दाखल्यानुसार सांगता येणं हे या परंपरेचं पायीक होण्याचं लक्षण आहे. लोक नाही तर तेच जुने किस्से, तेच जुने प्रसंग, त्याच जुन्या कॅसेट, असं होत नाही. हे सनातन तत्व आहे, पण ते सनातन आहे म्हणून जुनं नाहीये, शिळं नाहीये, ताजं आहे, ते सतत प्रफुल्लित करणार आहे. आणि जो साधक असतो ना त्याला हा आतून अनुभव येतो. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू,
कळी आसी आला. तुमच्या चिंतनाला बहार येतो, एक वास येतो, एक सुंदर परिमळ यायला लागतो. पण त्याच्यासाठी प्रयत्न पाहिजे, प्रयत्न पाहिजे. सतत चिंतन केलं पाहिजे. एकाच तत्वाला पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या रूपाने अभ्यासलं पाहिजे. आणि मला वाटतं हनुमंतरावजींच्या चरित्रामध्ये ही सुखस्वार्थाची जी भूमिका होती की आपल्या आवडीसाठी, जगाला माहिती आहे हे सगळं, पण तरी देखील मला कशात आनंद येणार आहे त्यासाठी मला चिंतन केलं पाहिजे, त्यासाठी मला अभ्यास केला पाहिजे. ही भूमिका खरोखर प्रशंसनीय आहे. ही कालातीत भूमिका, ही गरजेची आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, या प्रयत्नांवरती शिक्कामोर्तब करणारी गुरुकृपा. आपण गुरुकडे जातो, नाम घेतो आणि म्हणतो काय करायचं महाराज, तुम्ही माझ्याकडून नाम घेतच नाही करवून. असं होत नाही. तुम्ही 100 पैकी 99 आपल्या गुरुने दिलेलं साधन पराकोटीच्या प्रयत्नांनी करायचं असतं. पूज्य बाबा म्हणायचे ना त्यांच्या प्रवचनामध्ये, तुम्ही फक्त नाम घ्या, बाकी मी सर्व करतो. याचा अर्थ समजून घ्या, नामस्मरण तुमचं तुम्हालाच करायचंय. तुम्ही असं म्हणू नका की नामस्मरण देखील महाराजांनी करावं. तसं होत नाही. तुम्हाला तुमच्या साधनेवरती जेव्हा तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करता तेव्हा गुरुकृपेची मोहर त्याच्यावरती उमटते. सुरुवातीच्या काळामध्ये पूज्य तात्यासाहेबांच्या कीर्तनामध्ये एक छोटासा दोष होता. तो दोष म्हणजे त्यांचे शब्द अडखळायचे, थोडेसे त्यांना आठवावे लागायचे शब्द. अभ्यास भरपूर होता, परंतु कसं असतं की एखादी गोष्ट जरी थोडीशी न्यून असेल, कमी असेल, तर त्याची परिणामता ही कमी होते. शब्द अडखळल्यामुळं ती परिणामता त्याची यायची नाही. मग अशा वेळेला एका कीर्तनामध्ये प्रत्यक्ष सद्गुरू समोर बसलेले आहेत. त्यांचे श्री रामचंद्र यरगट्टीकर हे सद्गुरू समोर बसलेले आहेत आणि महाराजांना त्यांच्या समोर कीर्तनाला उभं केलेलं आहे. आणि कीर्तनामध्ये अद्वैताचं प्रतिपादन इतक्या सुरेख पद्धतीने श्री महाराजांनी मांडलं. ब्रह्म तो प्रथम तारा, विष्णू तो दंड तारा, अर्धचंद्र तो रुद्र तारा, अशा पद्धतीने एका अद्वैताचं आकाश, तारांगण पूज्य तात्यासाहेबांनी आपल्या सद्गुरूंच्या समोर मांडला. बघा, आजच्या काळामध्ये निरूपण आणि कीर्तन यामध्ये एक मूलभूत फरक असा झालाय की कीर्तनाचा बहुतांश लोकांचा कल हा रंजनाकडे गेलेला आहे. रंजन, कीर्तन हे खरं रंजन शास्त्र नाही. कीर्तनामध्ये अद्वैताचं निरूपण सांगता येत नाही, ही खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे आजच्या काळातल्या हरदासांची. पण हनुमंतरावांची चरित्रामधल्या कीर्तनांमध्ये मी जेव्हा वाचली, अभ्यासली, तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हे तर साक्षात अद्वैत बोलतायत. हे साक्षात अद्वैत तत्वज्ञान आहे कीर्तनामध्ये यांच्या. आणि अद्वैत हे मुमुक्षुला अत्यंत आनंद देणारं असतं. त्यामुळे कीर्तनामध्ये हे लिमिटेशन आहे किंवा ही मर्यादा आहे असा भाग नाही. आज ते व्यासपीठ तेवढ्या उंचीपर्यंत जाऊन बोलत नाही. ही कदाचित या काळाचा झालेला परिणाम आपल्याला दिसून येतो. कारण लक्षात घ्या, मला मध्यंतरी कुठल्या तरी कीर्तन महोत्सवाला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं होतं आणि काहीतरी बोला म्हणून सहज माईक हातात दिला. तर त्यावेळेला मी एक सूत्र तिथं मांडलं की या कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही कलाकारांनी कीर्तन कलेतून कीर्तन भक्तीकडे प्रवास करा. हे सूत्र मी मांडलं तिथं. कीर्तन कला झाली. आज 4 राग गाता आले, 4 आख्यानं पाठ झाली.
की कीर्तनातून आपल्याला हार तुरे मिळू शकतात, मान मरातब मिळू शकतो, पैसा अडका मिळू शकतो. एवढ्या छोट्याशा भूमिकेमधून जर आपण कीर्तनाकडे बघितलं तर त्यामध्ये बघणाऱ्याच्या दृष्टिकोनाचा दोष आहे. कीर्तन हे प्रत्यक्ष भगवंताला प्रसन्न करणारं साधन आहे. बघा, माझे श्री महाराज गोंदवल्याला रामासमोर कीर्तनाला उभे राहत तर राम त्यांच्या कीर्तनामध्ये आपल्या हातातला बाण फेकून आनंद व्यक्त करायचा. हे कीर्तनाचं सामर्थ्य आहे. प्रत्यक्ष तो पांडुरंग श्रीखंड्याहून पूर्ण 2 तप ज्यांच्या घरामध्ये टाळ वाजवत उभा राहिला, तो श्रीखंड्या का रमला नाथांच्याकडं? त्या कीर्तनामुळे रमला. सज्जन, त्यामुळे कीर्तन रंजन नाही, कीर्तन हे अद्वैताचं प्रतिपादन करू शकतं. आणि त्या दिवशी आपल्या गुरुच्या समोर हनुमंतरावांनी अद्वैताचं प्रतिपादन केलं. आश्चर्यचकित होऊन सद्गुरू माऊली आपल्या या शिष्याकडे पाहतीये की अरे, एवढं सुंदर कीर्तन कुठून शिकलास रे बाळा, कुठून आणलंस हे भांडवल म्हणाले. पाठीवरून हात फिरवला आणि चरित्रकार लिहितात की सद्गुरूच्या स्पर्शाने हा जो अडखळत बोलण्याचा दोष त्यांचा होता तो कायमस्वरूपी निघून गेला. कायमस्वरूपी. सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही प्रयत्न करत राहिला की कृपा येते. मला आठवतं पूज्य बापूसाहेब दामले गोंदवल्याचे, जेव्हा मी लहान होतो 2008 साली अशी निरूपणं सुरू केली. दासबोधाचा थोडाफार अभ्यास झाला होता आणि मग मला ते नेहमी एकच म्हणायचे की बोलत राहा, बोलत राहा, विचार करत राहा, चिंतन करत राहा. बोलून बोलून हे गुंते सुटत जातात सगळे. हे सगळे चिंतनाचे धागे हे बोलण्याने सुटत जातात. आणि मग अशा जेव्हा एक अवस्था येते जीवनामध्ये की जेव्हा सहजतेने आपण व्यासपीठावरती बसतो आणि विचारांचा प्रवाहाकडे साक्षीत्वाने बघू लागतो, तेव्हा लक्षात येतं की अरे, हे एका दिवसाची, एका वर्षाची साधना नाही, ही कुठल्या तरी गुरुकृपेच्या स्पर्शाने येणाऱ्या शब्दांची मालिका आहे. आणि आपण केवळ साक्षीत्वाने ह्याच्याकडे बघत असतो. आणि निज सुखामध्ये नेमकं हेच घडतं की इथं करते पण संपलेलं असतं. आपणच आपल्या या येणाऱ्या भावरसाकडं साक्षीत्वाने पाहत असतो. आपणच आपल्या रसामध्ये डुंबत असतो. आपणच आपल्या रसाचा आनंद स्वतः घेत असतो. आणि त्या रसामध्ये तुम्ही असे काही डुंबून जाता. मला नाशिकच्या गंधे महाराजांची आठवण येते. वैकुंठवासी गंधे महाराज फार आजच्या काळामध्ये ज्यांचं आदर्शाने आपण चिंतन करावं असा हरदास. एकदा आमच्या इथं त्यांचं कीर्तन होतं अगदी आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये. आणि कीर्तनाची वेळ नेमकी आयोजकांनी 1 तास उशिराची लोकांना कळवली. हे आले, म्हणाले नाही माझं एवढ्या वाजता कीर्तन आहे, मी कीर्तन चालू करतो. अहो म्हणाले, लोक आमची या वाजता येणार 1 तासानी, तुम्ही आत्तापासून कीर्तन चालू करताय. नाही म्हणाले, तबला पेटीवाला बरोबर होता आणि हे आपले महाशय कफनी घालून कीर्तनाला उभे राहिले. आणि एका टप्प्यावरती कीर्तनामध्ये ते म्हणाले की मी कीर्तनाला उभं राहिल्यानंतर मी आणि माझा भगवंत, मला मधलं कोणी काही दिसत नाही म्हणाले. कोण आहे मध्ये कळत नाही, मी आणि माझा देव. तद्रुपतेने कीर्तन करायचे. आणि पूज्य तात्यासाहेबांच्या जीवनातल्या कीर्तनांमध्ये देखील आपल्याला ही तद्रुपता दिसते. त्या पात्राशी, त्या व्यक्तिरेखेशी ते संपूर्णपणे एकरूप होऊन जायचे. बघा, कीर्तनामध्ये आज कृत्रिमपणे आणलेले डोळ्यातले अश्रू न टिपण्या इतके श्रोतवर्ग हा काही कच्चा नाहीये, त्यांना कळतं. पण कीर्तनामध्ये भगवंताचं गुणगान करत असताना जेव्हा आपण तद्रूप होऊन जातो तेव्हा त्या तद्रूपतेमध्ये स्वाभाविकपणे मग डोळ्यांमधून अश्रू वाहू लागतात. आणि ते अश्रू कोणाला प्रभावित करण्यासाठी नसतात, तो आपल्याच आत्मस्वरूपावरती चाललेला अभिषेक असतो. थेंब 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 थेंब
आपणच आपल्या स्वतःच्या या आत्मसुखामध्ये, या सुख स्वार्थामध्ये डुंबत असतो बघा. हे साधन कशा पद्धतीने करावं हे या संत चरित्रामधून आपल्याला दिसतं. किती विलक्षण तद्रूपता. या गंधे महाराजांची जी मी गोष्ट सांगत होतो त्यांचा शेवटचा क्षण देखील या तद्रूपतेमध्येच आला बरं का. अफजल खानाच्या वधाचं चरित्र ते सांगत होते. छोटीशी मूर्ती आणि एका टप्प्यावरती असा आवेश चढला आणि छत्रपतींनी वाघ नखं काढली आणि जोरात अफजल खानाच्या पोटामध्ये घुसवली. हे सांगताना त्यांनी एवढी जोरात व्यासपीठावरून उडी घेतली की त्याच वेळेला ते खाली पडले आणि शांत झाले. एवढी तद्रूपता. जीवापाड प्रेम केलं ना सज्जनो की या गोष्टी साध्य होतात. अगदी 4 दिवसापूर्वी घडलेली घटना सांगतो. 22 जानेवारीला मी अयोध्येमध्ये होतो रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी. आणि त्या दिवशी आपण जाणताच की आमंत्रितांना आत बोलवलं होतं. माझी मातोश्रींची तब्येत बरी नसल्यामुळं माझं जाणं तळ्यात मळ्यात होतं. त्यामुळे मी म्हटलं शेवटी जावं आपण. हिया करून मी गेलो. अर्थात माझ्याकडे आमंत्रण नव्हतं पण मला त्याची काही पर्वा नव्हती. मला त्या वातावरणात त्या भूमीमध्ये त्या दिवशी जायचं होतं. आणि असाच एक पंडाल घातला होता. थंडी प्रचंड होती. एक समोर मोठी स्क्रीन लावली होती आणि बरेच 500 साधू संत माझ्याबरोबर बसले होते. बरेचसे भगवे कपड्यातले होते. माझ्या शेजारी एक माणूस बसला होता. आणि 22 जानेवारी असल्यामुळं सगळ्यांना भावोत्कट स्थिती झाली होती. आपला राम. आणि प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. हा माणूस विशेष हे झाला होता. त्याचा कंठ अगदी दाटून आला होता. त्याला रडायचं होतं पण रडता येत नव्हतं. डोळ्यातून सारखे अश्रू वाहत होते. मी त्याला बऱ्याच वेळा त्याच्याकडे बघत होतो. तो माझ्याकडे बघत होता. आणि जेव्हा मोदी साहेबांनी हातात फुलं घेऊन ती फुलं रामाच्या पायावरती वाहिली त्यावेळेला तो झटदिशीने उठून उभा राहिला आणि तसाच माझ्या अंगावरती कोसळला. माझ्या अंगावरती पडला. असाच हातामध्ये निष्प्राण झालेला त्याचा देह होता. ज्या एका क्षणाची वाट बघत कदाचित हा महात्मा इथपर्यंत आला होता त्या क्षणाची पूर्तता झाली होती. ही तद्रूपता आहे. आता काही बघायचं राहिलं नाही. रामाचा पूर्ण चेहरा बघितला. त्याचा तो विराजमान झाला. आता काही नको. सज्जनो, इथं हे पात्र राहत नाही. इथं ही कला राहत नाही. इथं एक तादात्म्य येतं. आपुलिया सुख स्वार्था. हा आनंद त्या संत वृत्तीला, त्या संत हृदयाला जाणवत असतो. त्यामुळे तो आणि त्यांचा देव बस. चरित्रामध्ये तर असं पण लिहिलेलं आहे की 9 वाजता कीर्तनाची वेळ असायची आणि कधी कधी महाराज 9:15, 9:20ला यायचे खाली. तर अनेक श्रोत्यांना महाराज 9 वाजता कीर्तनासाठी येऊन उभे राहिले आहेत याची अनुभूती यायची आणि ते उठून उभे राहायचे नमस्कार करायला. मग कोणतरी म्हणायचं अरे नाही अजून नाही आले, बसा 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 खाली. 9 वाजले की ते तिथं आहेत. मला वाटतं गुरुनाथ महाराज आजही आपल्याला ती अनुभूती येत असणार. ती चैतन्य शक्ती आजही आपल्याला जाणवत असेल की अरे वेळ झाली कीर्तनाची. अन्यथा या सगळ्या गोष्टी होणं शक्य नाही. ही तद्रूपता आहे सज्जनो. आणि तद्रूपतेच्या बरोबरच नाण्याची दुसरी बाजू आहे. जो तद्रूप होतो ना तो स्वाभाविक निरपेक्ष होतो. त्याला अपेक्षाच राहत नाहीत लोकांच्या हार तुऱ्यांची, टाळ्यांची, जनाची वाहवा करण्याची. आपुलिया सुख स्वार्था. अरे मला तुम्ही काय देणार देऊन देऊन? काय पाहिजे?
पूज्य बाबा बेलसरेंच्याकडं त्यावेळेचे जे नवकोट नारायणांपैकी एक म्हणता येईल असे बिर्ला शेठ एकदा भेटायला आले आणि त्यांना म्हणाले की बाबा मी आपल्या प्रवचनांनी अत्यंत प्रभावित झालोय, काय देऊ म्हणे मी आपल्याला, काहीतरी मला द्यायचंय आपल्याला. यावरती बाबा बेलसरे त्यांना एकच वाक्य म्हणाले की जे तुमच्याकडं आहे त्याची मला गरज नाही आणि जे मला हवंय त्या बाबतीत तुम्ही दरिद्री आहात. नवकोट नारायणाला त्या बाबतीत तुम्ही दरिद्री आहात. सज्जनो, ही निस्पृहता म्हणजे काही मनाचा निश्चय नसतो. आपण संतांना उदासीन म्हणतो, पण उदासीनतेचा अर्थ काय? उदासीन या शब्दाचा अर्थ काय? कधी कधी लहानपणी आईने एखादी भाजी केली नावडती की मी आईचा एक हट्ट असायचा, अगं आई काय ग ही भाजी, बरं थांब मी तुला 5 मिनिटामध्ये सुधारस करून देते. पटकन सुधारस करायचा, लिंबू पिळून गरम गरम सुधारस, त्यात ते वेलदोडा वगैरे घातलेला पोळीबरोबर खायचा. त्या सुधारसाबरोबर पोळी खाताना त्या भाजीबाबत मी स्वाभाविक उदासीन व्हायचो. संत देखील लहान मुलासारखेच असतात. त्यांना या हरिभजनाचं अमृत मिळाल्यानंतर विषयाच्या भाजीबाबत ते उदासीन होऊन जातात. बघा, त्यांना विषयाची भाजी मनाला भावत नाही. उदासीनतेचा अर्थ नैराश्य नाही, उदासीनता अर्थ डिप्रेशन नाही. ते ज्या आत्म आनंदामध्ये जगत असतात तिथून ते खाली उतरायचा विचार करत नाहीत. म्हणून समर्थांनी सुखाला स्वार्थाचा जोड दिलेली आहे. हा स्वार्थ आहे. या उदासीनतेला हा स्वार्थ जोडलाय की अरे मला माझ्या सुखातून तुम्ही नका बाहेर काढू बाबांनो, मी माझ्या आनंदामध्ये आहे, त्या आनंदामधून मला बाहेर यायचं नाहीये. त्यावेळेला जे सर्व कीर्तनकार होते त्यामध्ये पूज्य तात्यासाहेबांचं कीर्तन हे आणखीन एका वेगळ्या कारणामुळं सर्वसामान्यांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचलं. त्यामध्ये संगीत होतं, त्यामध्ये सुंदर गायन होतं, त्यामध्ये आख्यान होतच होतं, निरपेक्षता होतीच. या सगळ्या गोष्टी ज्या आपण अभ्यासल्या त्या होत्याच, पण त्याही पलीकडे जाऊन एक अतिशय दुर्मिळ गोष्ट त्यांच्या कीर्तनामध्ये होती आणि ती म्हणजे भगवंताला आवडणारा भाव, अत्यंत निरागस भाव त्यांच्या कीर्तनामध्ये होता. हे भावशास्त्र याची कृपा शारदा फार कमी लोकांवर करते. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, आमचे निलाखे काका त्यांच्या प्रवचनात सांगतात की व्हेरी फ्यू पीपल कॅन अंडरस्टँड द लँग्वेज ऑफ हार्ट. हृदयाची भाषा ही फार कमी लोकांना कळते, कारण आम्ही सगळे बुद्धीने विचार करणारी लोक आहोत, तार्किक विचार करणारी लोक आहोत. पण संत कोण आहे? ज्याचा प्रत्येक शब्द हा हृदयापर्यंत जाऊन पोहोचतो, जो तुमच्या हृदयाला हेलावतो. जेव्हा शेवटच्या टप्प्यामध्ये पूज्य तात्यासाहेब चिमडला जायला निघाले, त्यांची इच्छा होती की आपल्या गुरुच्या जवळच आपण आपला देह ठेवावा. तर सांगलीच्या रेल्वे स्टेशनवरती महागर्दी जमली होती त्यांना निरोप देण्यासाठी. काय कारण असेल? प्रत्येकाला वाटत होतं की जणू काही आपला आत्माच इथून निघालेला आहे, आपला प्राणच इथून निघालेला आहे, आपला आराध्य इथून निघालेला आहे. सज्जनो, हे का होतं? हरिपाठामध्ये माऊली का म्हणते की प्रपंची निमाले साधू संगे. प्रापंचिक लोक साधूच्या जवळच शांत होतात, त्याच्या जवळच ते घुटमळत राहतात, त्याच्या जवळच त्यांना शांतता प्राप्त होते. कारण साधू हा हृदयाची भाषा बोलतो आणि हृदयाची भाषा ही केवळ भावनेमधून येत असते. ती पांडित्याने येत नाही, ती पाठांतराने येत नाही. हा भाव, हे भाव
जगत आहे, हे भावशास्त्र आहे. जेव्हा आपण पूज्य तात्यासाहेबांच्या जीवनाकडे एका तटस्थ भूमिकेतून बघतो, तेव्हा मला समर्थांची 3ऱ्या दशकाची पहिली ओवी मनामध्ये कुठेतरी रुंजी घालून जाते. जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भीतीचा डोंगर, चळे ना ऐसा. समर्थ जन्म दुःख याचं वर्णन करतात. आम्ही सगळेच जण या जन्मदुःखामधून जातो. यामध्ये तात्यासाहेबांचं जीवन हे तुकारामांच्या तोडीचं जीवन होतं, त्रासाच्या बाबतीमध्ये. आणि या सर्व प्रकारचे त्रास त्यांना त्यांच्या जीवनामध्ये सहन करावे लागत होते. बघा, आपण त्रितापांची भूमिका नेहमीच दासबोधामध्ये बघत आलोय. आधी भौतिक ताप आहे, आध्यात्मिक ताप आहे, आधी दैविक ताप आहे. आध्यात्मिक तापाची मी काल तुम्हाला थोडक्यामध्ये त्यांची भूमिका सांगितली की आध्यात्मिक ताप या सदराखाली जेवढे जेवढे काही रोग समर्थांनी दासबोधामध्ये लिहिलेले आहेत, त्याची बहुतांश लक्षणं आपल्याला तात्यासाहेबांच्या आयुष्यामध्ये दिसतात. दमा आहे, इन्फ्लुएन्झामुळे शरीर वेगवेगळ्या प्रकाराने त्रास देत आहे. कानाच्या खाली एक मोठी गाठ आली आहे, ऑपरेशन करून काढण्या इतकी. आणि छोटीशी गोष्ट व्हायची, त्याचा थेट राईचा पर्वत व्हावा, त्याप्रमाणे त्यांच्या आयुष्यात प्रत्येक दुखणं हे त्यांना फार त्रासदायक झालंय. त्यांचा तो सर्पोदराचा किस्सा तर वाचण्यासारखा आहे. अहो, इतकंच काय, एकांच्याकडे भेटायला गेले असताना तिथलं कुत्रं देखील नेमकं यांच्याच नडगीला चावावं आणि त्याची जखम काही केल्या भरून येईना. कितीतरी दिवस. आपल्यापैकी जर असे कोणी असते ना, तर एखाद्या कीर्तनात तरी भगवंताला विचारलं असतं, अरे तुझं कीर्तन करतोय मग सांभाळ ना, हे काय चाललंय, म्हटलं असतं की नाही आपण. पण या सगळ्याचा विसर पडून कीर्तन, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन कीर्तन. त्यामुळे आध्यात्मिक ताप तर होताच, अंगामध्ये ताप असायचा, शरीर वेदना असायच्या. हे सगळं करत असताना कीर्तनामध्ये कुठेही खंड नाही. आधिभौतिक ताप देखील प्रचंड. त्यामध्ये मी तुम्हाला मृत्यूच्या बाबतीमधल्या त्यांच्या जीवनात घडलेल्या वेगवेगळ्या जीवलगांच्या नोंदी काल सांगितल्या. अनेक आप्त स्वकीयांना आपल्या समोर जाताना हनुमंतरावांना पाहावं लागलं. पण आधिभौतिक तापामध्ये एक आणखीन त्यांच्या चरित्राचा पैलू आहे आणि तो या पुण्यतिथीच्या निमित्ताने चिंतनाला घेतला पाहिजे. परवा कुठेतरी क्रिकेटच्या मॅचचं एक चित्र लावलं होतं आणि क्रिकेटमध्ये एक आउट करण्याचा प्रकार असतो स्टंपिंग. तो विकेट किपर जो मागं उभा असतो बॅट्समनच्या, तो स्टंपिंग करतो आणि त्याच्या खाली वाक्य लिहिलं होतं की जीवनाच्या खेळपट्टीवरती सावधानतेने खेळा, कारण बहुतांश वेळेला आपल्याला आउट करणारी लोक आपल्या जवळचीच असतात. बहुतांश वेळेला आपल्याला आउट करणारी लोक आपल्या जवळचीच असतात. हनुमंतरावांच्या जीवनाचं चरित्र वाचताना मला हे वाक्य सहजपणे आठवलं की किती जवळच्या लोकांच्या पासून त्यांना त्रास सहन करावा लागलाय, खूप जवळच्या. म्हणजे अगदी सुरुवातीला जीवनचरित्रात बघितलं तर मुधोळच्या राजघराण्याशी त्यांचे खूप चांगले संबंध होते, प्रचंड विश्वास होता हनुमंतरावांवरती. परंतु राजघराण्यामध्ये एखाद्याचा नावलौकिक वाढतोय हे बघितल्यानंतर कटकारस्थान करणाऱ्या लोकांची संख्या काही कमी नसते. त्यांनी राजघराण्यातल्या मुख्य व्यक्तींच्या द्वारे राजापर्यंत ही वार्ता द्यायला सुरुवात केली की ह्या हनुमंतराव आणि जे इतर मंडळी या चिमण संप्रदायाची तुम्ही महत्त्व देताय ते ताबडतोब बंद करा.
त्यातून सगळ्यांच्या नोकऱ्या गेल्या. आधीच नोकऱ्यांचं दुर्भिक्ष, सगळ्यांच्या नोकऱ्या गेल्या. हनुमंतरावांची काही काळ टिकली, पण त्यांनी पुढे देऊन जाऊन राजीनामा दिला. म्हणजे हे नोकरीच्या बाबतीमध्ये. पर चिमड संप्रदायामध्ये रामचंद्र यरगट्टीकर हे त्यांचे मुख्य सद्गुरू, हे मुख्य अधिष्ठान. त्याच्यावरती विनायकराव भाऊसाहेब वगैरे, पण तिथपर्यंत जाण्याची यांना गरज पडली नाही. यांचं सगळं विश्वच रामचंद्रांच्या भोवती होतं. पण जेव्हा सद्गुरूने देह ठेवला, त्यानंतर या चिमड संस्थानची जबाबदारी कोणी घ्यावी असा प्रश्न निर्माण झाला. त्यामध्ये बाबासाहेब मुजुमदार, ज्यांनी हनुमंतरावांना महाराजांच्याकडे नेलं, त्यांची अशी इच्छा होती की हा सगळा संप्रदाय आता मी सांभाळतो, तुम्ही मला या बाबतीमध्ये कौल द्या. पण त्या बाबतीमध्ये लक्ष्मी अक्का, जी त्या चिमड संस्थांमध्ये रामचंद्र यरगट्टीकरांच्या बरोबर गुरु भगिनी राहत होती, तिने सांगितलं नाही बाबासाहेब, तुम्ही बघायचं नाही, हा संप्रदाय दाजीबा अर्थात रामचंद्रांचे ज्येष्ठ चिरंजीव बघतील. आणि त्यामुळे तिथं फूट पडली. फूट पडल्यानंतर ज्या बाबासाहेबांनी यांना रामचंद्रांच्याकडे आणलं, त्यांच्याशी आयुष्यभरासाठी संबंध तुटून गेला. तो एक संबंध तुटला. हे तरी गुरुनिष्ठ, गुरुस्थानी केंद्रित होऊन राहण्याचा प्रयत्न करतायत. लोकांना एखाद्या संप्रदायामध्ये एखाद्याचं वाढणारं वर्चस्व खपत नाही. हा चिमड संप्रदायामध्ये लिंगायत लोकांचा भरणा होता आणि लिंगायत लोकांना काही केल्या ब्राह्मणांचं इथं येणं आणि त्यामध्ये महाराजांनी त्यांना आपलं म्हणणं हे पटेना. त्यामुळं वेगवेगळ्या प्रकाराने लोकांची कानं भरण्यात यायची आणि त्यामध्ये हनुमंतरावांना बऱ्याचदा उपेक्षा सहन करत तिथं राहावं लागलं. आपल्या घरामध्ये उपेक्षा सहन करण्याचं दुःख काय असतं हे कळणं फार अवघड आहे. आपल्या गुरुच्या स्थानी, आणि ते अशा व्यक्तीला जो आपलं सर्वस्व द्यायला तयार आहे. अहो, हनुमंतरावांनी एकदा 22 रुपये पगार झाला महिन्याचा. तो 22च्या 22 रुपये पगार चिमडला आले आणि आपल्या गुरुच्या चरणी ठेवला. म्हणाले, महाराज, हा पगार झाला माझ्या महिन्याचा, हा सगळा आपल्याजवळ ठेवतो. अरे म्हणाले हनुमंता, अरे एवढा सगळा पगार जर मला दिला तर तुझ्या घरचे काय खाणार? अरे बाळा, असं नको करू म्हणून 2 रुपये उचलले त्याच्यातले आणि त्यांना परत केले. म्हणाले, हे घे 2 रुपये, दुपारच्या जेवणाला कधी काही कमी पडणार नाही. ते 2 रुपये आजही कोटणीस घराण्यामध्ये पूजेच्या रूपाने वापरले जातात. जणू काही ते अक्षय नाणं असावं. त्याप्रमाणे ते अक्षय नाणं गुरुने दिलेलं. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की आपलं सर्वस्व देण्याची इच्छा, आणि तरी देखील लोकांकडून पक्षपातीपणाची वागणूक असायची की यांना काहीतरी साधायचंय, यांना काहीतरी लुटायचंय इथून. ज्या रामचंद्रांच्या पत्नी होत्या, ज्यांना मातोश्री म्हटलं जातं, त्यांचा हनुमंतरावांवरती फार जीव. पण जेव्हा एखाद्या गावामध्ये तुम्ही राहताय, त्या गावातल्या स्थानिकांचा वावर आश्रमामध्ये आहे, तेव्हा अशा लोकांना डावलून एखाद्या व्यक्तीला माप देता येणं त्या माऊलीला देखील बऱ्याचदा अडचणीचं वाटायचं. त्यामुळे गुरुस्थानी राहत असतानाही बऱ्याचदा तोंड दाबून बुक्क्यांचा मार ज्याला म्हणतो ना, अशा पद्धतीने जीवनात त्यांना हे सगळं सहन करावं लागत होतं. अहो, इतकंच काय, जेव्हा सगळी धर्मशाळा बांधण्याची वेळ आली तेव्हा 4 लोक पुढे आले, पण एकंदर खर्च काढल्यानंतर 3 जण मागच्या मागं निघून गेले. हनुमंतरावांनी शब्द दिला होता की ती धर्मशाळा आपण बांधू, आणि संपूर्ण धर्मशाळा स्वतःच्या खर्चाने आश्रमामध्ये बांधली. त्यावेळेला स्वतःसाठी एक खोली नसती का राखू शकले, किंवा आपलं वर्चस्व नसतं का प्रस्थापित करू शकले. पण या महात्म्याने आपली गुरुसेवा म्हणून त्याच्यावरती बिल्वपत्र ठेवून दिलं, सोडून दिलं सगळं. तिथून मग बेळगाव, तेरडाळ करत सांगलीला आले.
सांगलीला आल्यानंतरही त्यांचा हा कीर्तनाचा, बघा एक लक्षात घ्या, जो या सुख स्वार्थ या भूमिकेमध्ये कीर्तन करतो ना, त्याच्या आयुष्यात हे येणारच. जर हे आलं नाही तर समजा अजूनही तुमचा सुख स्वार्थासाठी कीर्तन सुरू नाही झालेलं. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आनंदामध्ये असताना जगाला तो आनंद बघवत नाही. कोणी बाबळीच्या झाडाला दगड मारत नाही, आंब्याच्याच झाडाला दगड मारतात, कारण की तो बहरलेला आहे, तो रसमय आहे, तो आनंदमय आहे. हनुमंतराव रसमय आहेत, आनंदमय आहेत, संतुष्ट आहेत, आणि त्यामुळे जग तिकडंच दगड मारायचं. सांगलीला आले तर एका माणसाने काय करावं, कीर्तनाच्या मार्गावरती काटे टाकून ठेवले, बाबळीचे मोठे मोठे. बघा, म्हणजे ही वृत्ती केवळ तुकाराम महाराजांच्या जीवनात होती अशी नाही, मंबाजी ही प्रवृत्ती आहे. आणि जो जो म्हणून आत्मसुखाच्या दिशेने जाईल, जो जो म्हणून सुख स्वार्थासाठी कीर्तन करेल, त्याच्या त्याच्या जीवनात मंबाजीचा प्रवेश झालाच पाहिजे. मंबाजी आपण जाणता, तुकाराम महाराजांच्या वाड्याला एकादशीला लोक प्रदक्षिणा करायचे, आणि मंबाजीचं घर लागून मंबाजीने काय करावं, बाबळीच्या काट्यांना पसरून ठेवलं, जेणेकरून कोणाला प्रदक्षिणा मारता येऊ नये. तुकाराम महाराजांनी स्वतःच्या हाताने ते सगळं साफ केलं, जेणेकरून लोकांना प्रदक्षिणा करता यावी. यावरती संतापलेल्या मंबाजीने एक मोठं दांडकं काट्याने भरलेलं आणलं आणि झट दिशेने येऊन तुकारामांच्या अंगावरती प्रहार केला. खरं तर त्यावेळेला तुकाराम महाराजांचा एवढा नावलौकिक होता की लोकांनी मंबाजीला चांगला समाचार घेतला असता, पण तुकाराम महाराजांनी सगळ्यांना शांत केलं. म्हणाले, हा माझा आणि विठ्ठलाचा वाद आहे, तुम्ही कोणी मध्ये पडू नका, मला सहन करता यायला पाहिजे. बघा, सुख स्वार्थ या शब्दामध्येच ही एक गंमत आहे की जग त्याच्या त्याच्या पद्धतीने राजकारण करत राहतं, पण एका उंचीवरती या आनंदामध्ये राहणारा हा संत कधी या खालच्या पातळीवरती येऊ शकत नाही, तो त्यांच्याशी संघर्ष करूच शकत नाही. ही सुखस्वार्थाची भूमिका आहे. आणि भगवंताला हे सगळं ठाऊक असतं. जसं तुकारामांच्या बाबतीमध्ये त्या मंबाजीच्या अंगावरती वळ आले आणि इथं घाव सहन करूनही तुकाराम महाराज स्वस्थ आहेत. तसं ज्यांनी हे काटे पसरवले त्यापैकी एक काटा राजघराण्यातल्या एका मातोश्रींच्या पायामध्ये लागला, आणि मग हे काटे कोणी पसरवले यासाठी पोलीस आले, तपासणी झाली, आणि तरी हनुमंतरावांना विचारलं, त्यांना माहिती होतं कोणी काटे टाकले, आणि त्यांना विचारलं, आपला कोणावरती संशय आहे का? नाही म्हणाले, कोणावरती संशय. सांगू शकले असते. हे सुख स्वार्थाची भूमिका आहे. जीवनामध्ये असे अनंत दुःख, अनंत त्रास त्यांनी सहन केले. अगदी आपल्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये त्यांची एकच इच्छा होती की आपल्या गुरुची समाधी जिथं आहे त्याचं जे जल खाली वाहत जातं तिथं आपली समाधी व्हावी, तिथं आपलं दहन व्हावं, आणि जेणेकरून आपल्यावरती दररोज आपल्या गुरुच्या जलाचा अभिषेक होत राहील, आपल्याला ते प्राप्त होत राहील. एवढी साधी सोपी इच्छा. मातोश्रींनी मान्य केली, विनायकरावांनी देखील मान्य केली, लोकांनी सांगल्याला येऊन कॉन्ट्रॅक्टर देखील फायनल केला, जो तिथली जाऊन सगळी तजबीज करेल अशा पद्धतीने. परंतु तिथं त्यांना मृत्यूच्या पश्चात देखील त्रास देणारी लोक होतीच. तिथल्या गावकऱ्यांपैकी एकाने जेव्हा या समाधीचं बांधकाम सुरू होण्याची वेळ आली तेव्हा म्हणाले की मग या आश्रमात मरणाऱ्या प्रत्येकाची अशी समाधी बांधायची का म्हणे आम्ही.
कुठं हनुमंतरावांचं चरित्र, कुठं सामान्यांचं चरित्र. परंतु सज्जनो, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. हा खरा देव हा आमच्या लक्षातच येत नाही. त्यामुळं जीवनामध्ये अनेकदा संघर्षाची वेळ आली, अनेकदा वादविवादांची वेळ आली. पण समर्थ ज्यांच्या रोमारोमात सामावलेले आहेत, त्याप्रमाणे जनी वाद विवाद सोडोनी द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा, जनी तोची तो शोक संतापहारी, तुटे वाद तो वाद संवाद संवादकारी. तो संवाद हाच जीवनाला खरा आनंद देणार आहे. संत हा संवादी असतो, तो कधी कटुता ठेवून घेत नाही. अहो, आमच्या महाराजांना गोंदवल्याला विष घालायला आला होता माणूस, त्या इंग्रज अधिकारी जेकबनी पाठवलेला. पहिला आला पळून गेला, दुसरा आला तोही पळाला, तिसरा मात्र चांगला निडर होता. महाराजांचा त्याने अभ्यास केला आणि त्याच्या लक्षात आलं की महाराजांना घरी जेवायला बोलवलं तर महाराज नाही म्हणत नाहीत. म्हणाले हीच चांगली संधी आहे विष घालायची. महाराजांना सांगितलं महाराज उद्या हो येतो म्हणाले, काही काळजी नाही. रामाचा नैवेद्य हो आधी पाठवतो म्हणे 10 वाजता, तुम्ही मग या नैवेद्य दाखवून. रामाचा नैवेद्य आला, महाराजांनी आरती केली, नैवेद्य दाखवला रामाला आणि भाऊसाहेब मागं उभे होते. भाऊसाहेबांना महाराज काय म्हणाले, महाराज भाऊसाहेब आजचा नैवेद्य कोणी खाऊ नका बरं का तुम्ही, हां, आणि उघड्यावर पण टाकू नका, कुठलं जनावर खाईल, त्याला चांगलं गाडून टाका म्हणाले, कुत्र्या मांजराला देखील पोटात जाता कामा नये. भाऊसाहेब म्हणाले महाराज जर तुम्हाला कळतंय की हा प्राणघातक आहे तर मग तुम्ही का जाताय त्याच्याकडे भोजनाला. असू दे म्हणाले, त्याचं अंतःकरण दुखावेल मी जर नाही गेलो तर, त्याचं अंतःकरण दुखावेल. आणि महाराज त्याच्याकडे भोजन प्रसादाला जातात. त्याने ती संधी साधली. अतिशय महाभयानक विष त्याने जेवणातून कालवून महाराजांना दिलं. त्याचा दाह सुरू झाला. हा नीळकंठ सगळ्या जगाचं दुःख पचवतो बघा. जीवाची अगदी लाही लाही व्हायला सुरुवात झाली. सगळे जण वेगवेगळे उपाय करतायत, कोणी गार पाणी आण, कोणी वेलदोडे आण. महाराजांना कशानेही आराम पडायचा उपाय राहिला नाही. संध्याकाळी थोडा थोडा अंमल कमी झाला. महाराज घोंगडं घालून बसले होते. 8 वाजता कोणतरी आलं, म्हणाले महाराज चला थोडा फराळ करून घ्या. महाराज फराळाला आले, ताटावरती बसले आणि पहिलं वाक्य काय म्हणाले, अरे तो आपण दुपारी जेवायला गेलो होतो त्याला बोलवा ना म्हणे फराळाला. म्हणाले महाराज तो कसला थांबतो, तो गेला पळून. अरे अरे म्हणे, मोठी संधी घालवली, आमच्याबरोबर बसला असता, फराळ केला असता. सज्जनो, आपण महादेवाचं चरित्र ऐकतो, ज्याने हलाहल आपल्या कंठाशी धारण केलं. हे महादेवाचंच रूप आहे, हे सद्गुरु तत्व. कारण या जगाच्याकडून मिळालेलं हलाहल त्यांना आपल्या कंठाशी ठेवावं लागतं. आणि हलाहल तोच कंठाशी ठेवू शकतो जो आपुलिया निजसुखा, आपुलिया सुखस्वार्था या भूमिकेमध्ये जीवन जगत असतो. आपल्या साधनेवरती जो अत्यंतिक प्रेम करू शकतो, असं हे महादेवाचं विलक्षण रूप ते हलाहल आपल्या कंठाशी धारण करतं. आणि यामुळं काय होतं, ही जीवन दुःख काय करतात या संताच्या जीवनात. बघा, मी इंजिनियर माणूस आहे आणि त्यातही आम्ही ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रामध्ये काम करतो. ऊर्जा निर्माण करण्यासाठी कोळसा असतो, डिझेल असतं, पेट्रोल असतं, कशापासून लोक ऊर्जा निर्माण करतात. परंतु एक नवीन प्रकार आहे ऊर्जा निर्मितीचा, म्हणजे कचऱ्यापासून, टाकाऊ गोष्टींपासून ऊर्जा निर्माण करायचा. याच्यावरती आता बरंच काम चाललंय. त्याच्याविषयी संशोधन करत असताना माझ्या मनामध्ये कुठेतरी एक विचार येऊन गेला
की संतांनी तर याच्यावरती खूप आधीपासून काम केलेलं आहे. जीवनामध्ये सगळ्यात टाकाऊ गोष्ट काय आहे? दुःख. आम्ही किती लोकांसमोर टाकत राहतो ते घ्या घ्या. एकदा एका सर्कशीमध्ये विदूषक लोकांना म्हणतो, मी तुम्हाला एक विनोद सांगतो. विनोद सांगितल्यानंतर लोक टाळ्या वाजवतात, म्हणतात ऐका आणखीन एक विनोद, म्हणून तोच विनोद परत सांगतो. अर्धी लोकच टाळ्या वाजवतात. तिसऱ्यांदा पुन्हा तोच विनोद सांगतो. लोक म्हणतात बहुतेक डोक्यावर पडलेला दिसतोय हा. तोच विनोद तिसऱ्यांदा कसं काय सांगतो? यावरती तो विदूषक म्हणतो की एक आनंदाची गोष्ट तीनदा सांगितली तर ती आनंद देत नाही, पण एक दुःखाची गोष्ट मात्र जीवनभर घागरभर रडायला तुम्हाला पुरेशी ठरते. तीच गोष्ट लोकांच्या समोर तुम्ही सारखी उगाळत बसता. संतांनी त्या दुःखाला भगवत भक्तीची ऊर्जा करून टाकलं. भगवंताच्या भक्तीकडे तिला वळवलं आणि त्यामुळं त्यांची भक्ती उत्कट झाली. आम्ही ती ऊर्जा वापरत नाही, ही आमची गंमत आहे. कशी घडली मीरा? राणा ने भेजो विष का प्याला, हसत मीरा प्याई रे. अरे विषाचा प्याला देखील ज्याला आनंदाने पिता येतो, तोच ही दुःखाची ऊर्जा भगवंताकडे वळवू शकतो. आणि हनुमंतरावांच्या जीवनामध्ये हा भाव येण्याचं कारण, त्यांनी हे सगळं दुःख भगवंताकडे वळवलं. आपल्या उपासनेतून, आपल्या विवेकातून. सज्जनो, छोट्या छोट्या क्लुप्त्या आहेत जीवनामध्ये आत्मउद्धार करून घेण्याचा. तर जीवनात दुःख येतंय, कदाचित इतरांपेक्षा जास्त येतंय. भगवंताचे धन्यवाद द्या की तू मला निवडलंच बाबा, यासाठी भरपूर ऊर्जा देतोयस मला तू. आणि ती ऊर्जा भगवत भक्तीकडे वळवा. बघा तो भाव तुमच्या हृदयामध्ये जागृत होईल. आणि ज्याच्या हृदयामध्ये भाव जागृत झाला त्याच्यापासून भगवंत हा कधीच दूर राहू शकत नाही. आणि तो भाव हे या आश्रमाचं वैभव आहे. ही खऱ्या अर्थाने नारद गादीची एक मोठी परंपरा आहे. भावनेशिवाय आपण काही करू नये. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. हे भावनेचं प्रांत आहे, हे भावनेचं शास्त्र आहे. आणि ज्याच्याकडे भाव आहे ना, कदाचित त्याच्याकडे शास्त्र नसलं तर शास्त्र त्याचा पत्ता विचारत येतं बरं का. आणि ते शास्त्र त्याच्यामध्ये संपूर्णपणे सम्मिलित होतं. त्यामुळे कदाचित हनुमंतरावांच्याकडे त्या काळात असलेल्या हरदासांच्या पेक्षा गायकी दुय्यम असेल, पण त्यांचा भाव हा 100 नंबरी होता. आणि त्यामुळे सगळी शास्त्र, सगळी विद्या एखाद्या चुंबकाप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये खेचली जात होती. आणि त्याचा आनंद हा संत आपल्या हृदयामध्ये अनुभवत होता. आणि या आनंदाची ऊर्जा आहे की या 100 वर्षानंतरही आम्ही लोक या महात्म्याच्या स्मरणासाठी एकत्र येतो. श्री महाराज या सगळ्या निरूपणाचं सारांश एका वाक्यामध्ये सांगायचे, जर जीवनामध्ये भगवंताचं प्रेम हवं असेल तर जगाकडं पाठ करा. बस, ज्याने जगाकडं पाठ केली तो भगवंताला सन्मुख झाला. आणि भगवंताशी जो सन्मुख झाला तोच निज सुखामध्ये रमला, तोच आत्मसुखामध्ये रमला. आणि अशा आत्मसुखामध्ये रमणाऱ्या संताच्या चरणी सज्जनो, ही 2 दिवस निरूपण करायची संधी मिळाली, वाणी पवित्र करण्याची संधी मिळाली. हे माझं सद्भाग्य आहे. एका नवीन प्रांतामध्ये, नवीन विचारधारेला गुरुनाथ महाराजांच्या कृपेने चिंतनाला वाव मिळाला. ही समर्थ कृपाच मी माझ्या आयुष्यातली समजतो. आणि या ऋणामध्येच आपल्या या समस्त गुरुबंधू भगिनींच्या चरणी नतमस्तक होतो. आणि श्री महाराजांची कृपा अशीच या पामरावरती राहावी, जेणेकरून ते ज्या आत्मस्थितीमध्ये जगले, ज्या निजस्थितीमध्ये जगले, त्या निजस्थितीचा एक थेंब आयुष्यात कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावरती प्राप्त व्हावा, एवढीच त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. वाणीला विराम देताना 2 मिनिटं भगवत भजन.
सीताराम राम राम राजा राम 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम।